एक आणखीन एक चांगली बातमी समजली. इथं आल्यानंतर एक चांगली माहिती मिळाली, ती म्हणजे बाळूमामांच्या या फोटोविषयी. तुम्ही इकडे बघतच असाल, बाळूमामांचे आणि मुले महाराजांचा फोटो येत आहे. तर त्याविषयी मी जाणून घेऊ इच्छितोय त्यांच्याकडूनच. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. माझं नाव जनार्दन कल्लापा सुद्धा. हे आमचे पुतणे, आमचे भाऊ मुरलीधर कल्लापा सुतार यांचा मुलगा नाव सांगितलं. रामदास मुरलीधर सुतार. आमची आजी चंद्राबाई धोंडेबा सुतार हिने बाळूमामाकडेच फोटो मागितले कांचाळ. त्यावेळी कोल्हापूर म्हणून मागून घेतला त्यांनी, आणायला सांगितला. कोल्हापूर कोणी? बाळूमामाने सांगितलं. फोटो त्या कोल्हापूरला होते. फोटोग्राफर म्हणजे फोटो जो तयार केला तो कोल्हापूरला होता, तिथून आणायला सांगितला. आणायला सांगितलं आणि स्वतःहून त्यांनी परत स्वतः आपल्या हातनच आमच्या आजीच्या हातात दिले. तो छोटा तेव्हा आम्ही पूजेसाठी देवाला ठेवलेला आहे. काय म्हणजे आता हा फोटो आहे तो तोच आहे. हा फोटो तोच आहे. ती छोटी कॉपी होती, आम्ही नंतर ही मोठी करून घेतलेली आहे. ती देवाला ठेवलेली आहे तसे. म्हणजे मुळे महाराजांचा आणि बाळूमामांचा स्वतः दिलेलं. स्वतः त्यांनी देवाने स्वतः दिलेले फोटो आहे. त्याला छोटी कॉपी होती दोन्ही पण, आम्ही मोठ्या साईज मोठी करून व्यवस्थित करून घेतले. ते फोटो अजून पण उपलब्ध आहेत. तुमची ओळख, तुमचं नाव सांगा आणि ह्यांची ओळख सांगा. तुम्ही तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी जनार्दन. माझं नाव जनार्दन. सांगा, सुरू करा म्हटलं की सुरू करा. आणि त्यांची ओळख करून द्या. तुमचं नाव सांगा. माझं नाव जनार्दन कल्लापा सुतार. स्टार्ट म्हटलं की स्टार्ट. स्टार्ट. तर मित्रांनो, जनार्दन सुतार यांच्या घरी आज आपण आलो, त्यांच्याशी हितगुज केला आपण. आणि मामांच्या कपड्यांची एवढी मोठी परंपरा औरनाळ गावामध्ये आहे. आणि खरोखर मला अभिमान असा यासाठी वाटतोय, तुम्हाला सांगू, अभिमान यासाठी अभिमान यासाठी वाटतोय की आमच्या या भागामध्ये मामांचं वास्तव्य झालंय. आमच्या या लोकांच्यावर मामांची कृपा झाली. आमच्या गावातल्या, आमच्या गडिंगज भागातल्या, गडिंगज पंचक्रोशीतल्या भूमीला मामांचे पाय लागले. त्यामुळे ही भूमी खरोखर पुण्यभूमी झाली आणि इथले लोक सुद्धा पुण्यवान झाले. आणि खरोखर मला त्याबद्दल आपल्या भागाचं त्या खूप म्हणजे खूप भाग्य म्हणतो मी की ह्या लोक आणि मामांना बघितली लोक सुद्धा आमच्या भागात भरपूर आहेत. ते सुद्धा आम्हाला खूप चांगलं वाटतं आणि त्याची हितगुज करता येते. मामा कसे होते हे आम्हाला त्यांच्याकडून कळतंय. आता आम्ही मामा बघितलं नाही, तर त्यांच्या बोलण्यातून आणि त्यांनी सांगितलेल्या अनुभवावरूनच मामा कसे होते हे आम्हाला कळतंय. त्यासाठीच हे मित्रांनो बाळूमामा कृपा ही सिरीज आम्ही सुरू केली की तुमच्यापर्यंत मामांचे विचार आणि मामांचे जे काय सगळे अनुभव आहेत ते पोहोचावेत यासाठी. तर पुन्हा आपण या सिरीज मध्ये नक्की भेटणार आहोत एका अशाच एका व्यक्तींच्या, म्हणजे बाळूमामांचा अनुभव आलेला, बाळूमामांची कृपा झालेल्या आणि एकूणच मामांच्या विषयीची आस्था असणाऱ्या अशा लोकांशी आपण भेटणार आहोत. आणि तोपर्यंत धन्यवाद. तर मागं मी एक 3-4 वर्षापूर्वी इथं आलो होतो. त्यावेळी तुमच्या गावामध्ये काहीतरी पुस्तकाचं प्रकाशन होतं. त्यावेळी तुम्ही मला बोलवलं होतं. तर ते पुस्तक तुला मामांच्या अनुभवांचं एक पुस्तक आहे, त्याविषयी सांगा. ते पुस्तक आता तुमच्याजवळ आहे. मित्रांनो, हे पुस्तक परमपूज्य श्री बाळूमामा व औरनाळचे ऋणानुबंध असे एक पुस्तक जनार्दन त्यांनी काढलंय. तर हे पुस्तक काढण्याचं तुम्हाला कसं सुचलं ते सांगा. माझ्या मनातच उद्भवलं ते पुस्तके करावं. आणि औरनाळच्या गावाचीच माहिती आहे तिच्या. गावात काय काय घडलं का नाही, औरनाळचं बाळूमामा कडून काय काय घडलं का नाही, ती तेवढीच माहिती आहे. म्हणजे पुस्तकाला तुम्ही नाव दिले बाळूमामांचे आणि औरनाळचे ऋणानुबंध. म्हणजे औरनाळ्याविषयी बाळूमामांचे जे काही अनुभव आहेत ते सगळे त्यामध्ये आहेत का? होय. आणि आमच्या आजा आजीपासून काय त्यांचं ऐकलं का नाही त्या बाळूमामाबद्दल हे ते सगळे आठवून सगळं हे पुस्तक तयार केलं. आणि सगळ्यांना आताच्या पिढीला कळावं ह्या यानं तेवढं काढलं. मोठा विजय ग्रंथ म्हणून आहे, पण तो कोण इतकं वाचनात हे वाचून होत नाही. तेव्हा ही माहिती मला माझ्या
बाळूमामाच्या तोंडचं काय आहेत शब्द किती आहे मी थोडं ऐकलेलं आहे, आमच्या आजा आजीकडलं ते सगळं ऐकून मी हे मी सगळं आलो होतो त्या कारणाला, कारण पण तुम्ही फार मोठ्या स्वरूपात घेतला होता. होय. त्या कारणाविषयी जरा सांगा. ह्याच्या प्रकाशनाचा कार्यक्रम सुद्धा मोठ्या स्वरूपात तुम्ही घेतला होता, ते कसं झालं होतं? त्यावेळी सगळ्यांना बोलवले, ट्रस्टीच नाही, हा, आत्मापूरचे मंदिरचे अध्यक्ष हा, मगदूम साहेब यांना बी बोलवलं होतं. हा, हा, हा. परत रावसाहेब खोडकेरी बर. बडगाव सेक्रेटरी याला सगळ्यांना बोलवलेलं होतं. बरोबर. पण त्यातली काही लोक आली हा,